हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईव्ह जर्नी. आणि गाडी काढलेली तर माहितीच असेल तुम्हाला आम्ही कुठे चाललो. नसेल माहीत तर थंबनेलवर पाहिलं असेल, तरी पण सांगतो आम्ही चाललोय आता लग्नाला. आणि यांनी तयारी बघा कशी केली आहे. मी तर शर्ट पण नव्हतं आणलं, हे तुम्ही पिल्लू दादा घातलं. आणि बरं चला लवकर. पिल्लू डॉन आणि मी आता बाहेर बाहेर म्हणजे मागे बसलोय आम्ही. इथून आम्हाला गाडीचा मस्त व्ह्यू दिसतो मागच्या. आणि ह्या दोघी इकडे बसल्या आहे मधल्या सीटावर. आणि आमचे दोन्ही काका बसले आहे पुढे, गाडी चालू लागले ते. आम्ही पोचलोय आता इथे. आणि हे बघा बाकीचे चालले आहे आता. थांबा तुम्हाला दाखवतो. हा गोलू दादा, हा पिल्या, आणि बाकी पुढे चालले आहे आता. लग्न कुठे आहे आम्हाला पण माहीत नाही. मित्रांनो, आम्ही आलो आहे लग्नाला. आणि आता DJ ते लावला होता आणि नेटकीच बंद केला. आणि हे बघा अंकल आहे आणि मागे नवरदेव आहे. आणि चालू होणार आहे आता लग्न. ते जाऊ लागले आणि आमचे नातेवाईकांना वगैरे भेटू लागलो आम्ही. आणि आता ते नवरदेव नवरी गेले आहे, म्हणजे चालले आहे स्टेजवर. तर आता लागणार आहे लग्न. आणि हे बघा तुम्ही पब्लिक बघू शकता, नवरीकडचे नवरदेवाकडचे काही इकडे बसलेले, काही तिकडे बसलेले. आणि इकडे शिवछत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा पुतळा पण होता. आणि आम्ही मागे बसलेलो होतो सगळ्यात लग्नाला. आणि आता इथून जायचं आहे आम्हाला. ओळखा तर तुम्हीच कुठे जायचं आहे. नाहीच सांगतो मी. मित्रांनो, आम्ही आलो आहे आता, म्हणजे लग्न झालं आणि शेतामध्ये आलो आहे आता. आणि आमचे इंगे मामा मला शेत दाखवत आहे. मग तुम्हाला पण दाखवतो, एक मिनटं. तिकडून अंकलन ते येत आहे. हा इकडे खेळू लागला. आणि हे बघा मित्रांनो, आणि ही बघा अशी असती विहीर. ए छोटी कैरी. चला तुम्हाला इकडे सूर्यफूल दाखवतो. अंकल खूप फोन बघत बसला तो गाडीमध्ये पण, बरं का. चला तुम्हाला थोडं आणखीन फिरवतो. तर मी एकदा पहिले आलेलो आहे शेतामध्ये. या म्हणजे हा दोनदा आलेला आहे. ठीक आहे भाई, दोनदा तीनदा बस. मध्ये 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 मध्ये. आणि म्हणजे मी एकदा आलेलो आहे. आणि आता परत आलो खूप दिवसानंतर पेणगावला. आता लग्न होतं, कामामध्ये काम आम्ही इकडे पण आलो मग. आणि हे बघा इकडे आहे सूर्यफुलाची फुलं लावलेले आहे. हे बघा हे सगळे सूर्यफुल आहे. हो बाळा, जास्त पुढे नको जाऊ, इकडे. हे बघा मित्रांनो, असं असतं सूर्यफूल. तर मलाच माहित नाही कुठे कुठे काय काय. सूर्यफूल, मक्का, कांदे. हे बघा मित्रांनो, दादा आम्हाला ते शेत दाखवत होता. आणि हे इकडे सूर्यफूल आहे. आणि जे की खालून जावं लागतो रस्ता. यांनाच मस्त गेले ते, पण मला अडचण झाली कारण की वाकून जायचं होतं. माझी खूप हाईट होती आणि झाडं ते लागत पण होते. पण त्याच्या पुढे गेल्यावर हे बघा किती मस्त दिसत होते सूर्यफुलं. आणि त्याच्याच बाजूला काय होते, टरबूज. दादा आम्हाला देत होता टरबूज खाण्यासाठी. आणि आता हे बघा तुम्ही, असे टरबूज वगैरे लावलेले पण आहे शेतामध्ये. बघा किती मस्त आहे. सूर्यफूल, सूर्याकडे तोंड आहे त्याचं. आणि हे दिलंय टरबूज, टरबूजा. हे बघा. आम्ही आता टरबूज ते घेतले आणि चाललो आहे आता. त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. आणि हे इकडे काय कुठाने करत होते काय माहिती. आणि चला आम्ही आता निघलो. तिथून पुढे गेल्यावर आम्ही घमंडी लस्सी पिली सिल्लोडमध्ये, जे की मला खूप आवडते, माझी फेवरेट आहे. त्याच्यामध्ये लस्सीमध्ये आईस्क्रीम टाकून देतात.
आणि त्याच्यामध्ये काजू बदाम पण राहतात. मला खूप आवडते, आंटी त्यांना पण आवडते. आणि हे बघा, हे इकडे आंटी ते बसलेले आहे आणि काका काकू पण बसलेले आहे. हे मागे बसले आणि पिल्ले आणि ते गेले आहे बॅडमिंटन आणायला. तर आज आम्ही आलो आहे घमंडी घ्यायला. पिल्ले आणि काका गेले आहे आता बॅडमिंटन घ्यायला आणि आम्ही आलोय आता घमंडी लस्सी प्यायला. आम्ही घमंडी लस्सी खाल्ली आहे. कोणची? घमंडी. पिली रे, पिली. आईस्क्रीम होती ना त्याच्यात म्हणून खाल्ली म्हटलं. आईस्क्रीम विथ आईस्क्रीम होती. कशी होती? छान, मस्त, एकच एकच नंबर. आणि मित्रांनो, ही सिल्लोडला भेटते, आमच्या इकडे नाही भेटत. म्हणजे मी कसं फिरत पण नाही म्हणा, म्हणून इकडे भेटते. तर इकडे मस्त पितो. जेव्हा आलो तेव्हा सिल्लोडला. खेळायचं आहे बॅडमिंटन म्हणतात त्याला. आता आली असेल ती. तुम्हाला घरी गेल्यावर अनबॉक्सिंग करून दाखवू आम्ही. खेळूनच दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये.